गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या श्लोकात गुरुचे महत्व स्पष्ट केले आहे। गुरु म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश। गुरुपौर्णिमा हा सण गुरूंच्या या अद्वितीय भूमिकेचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो। गुरु म्हणजेच केवळ शिक्षक नव्हे तर अज्ञानाचा अंधार दूर करणारा आणि ज्ञानाचा प्रकाश देणारा मार्गदर्शक होय। हे कधी केवळ व्यक्ती नसतात तर ते तत्व विचार किंवा अनुभव असू शकतात। पूर्वी गुरुकुल पद्धत रूढ होती। गुरुकडून ज्ञान प्राप्ती केल्यानंतर स्वगृही परतण्यापूर्वी गुरु दक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जात असे। भारतात पुराण काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे। पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहत असत। ज्ञान संपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे। आता मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली आहे, मात्र गुरुकडून ज्ञान घेण्याची परंपरा आजही तशीच आहे। जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आपल्या गुरुकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शिष्य आपल्या गुरूंचे भेट घेतात। याच गुरुपौर्णिमेनिमित्त आज नाशिक मधील काही साधू महंतांनी त्यांच्या शिष्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, त्या आपण पाहूया। हरे कृष्णा। सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। गुरुपौर्णिमा हा असा दिवस आहे ज्या दिवशी व्यासदेव ज्यांनी संपूर्ण वैदिक ग्रंथ लिहिले आहेत त्यांचा जन्म झालेला। जर प्रश्न विचारला मला कोणी की तुमच्या गुरुबद्दल तुम्ही एखादी काही आठवण सांगू शकाल जी आयुष्यभर लक्षात राहील, तर आमचे गुरु परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज जेव्हा एकदा इस्कॉन नाशिकच्या मंदिरामध्ये आले होते तेव्हा त्यांनी बघितलं की मंदिरामध्ये भगवंतांच्या विग्रहांसमोर एक छोटा पाण्याचं तळं होतं, पॉन्ड बनवलेला होता आणि त्या पॉन्डमध्ये एक छोटंसं कासव देखील आम्ही ठेवलेलं होतं। तर जेव्हा ते इथे आले तेव्हा त्यांनी बघितल्यानंतर लगेच सर्वप्रथम दिशा दाखवली लोकांना आणि आम्हाला त्यांनी बोलवून सांगितलं की ह्या कासवाला हे सदैव पाण्यात राहणं हे त्याच्यासाठी स्वाभाविक स्थिती नाहीये, तर त्याच्यासाठी तुम्ही एखादं स्टँड बनवा ज्याच्यावर ते विसावा घेऊ शकतं। मग आम्ही त्याला स्टँड बनवला आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा ते इथून विदेशात गेले तिथून देखील त्यांनी आमचा फॉलोअप घेतला की तुम्ही बनवलं की नाही त्या कासवाला विसाव्याचं स्थान। तर यावरून समजतं की जे गुरु असतात त्यांची बद्धजीवांप्रती एक स्वाभाविक करुणा असते, करुणेचा भाव त्यांच्या हृदयामध्ये असतो। तर त्यामुळे ह्याला म्हणतात गुरु, जे दुसऱ्यांप्रती करुणा भाव सदैव आपल्या हृदयामध्ये बाळगत असतात। आणि असा जर प्रश्न विचारत असेल की आजच्या दिवशी आपण काय करायला पाहिजे किंवा शिष्यांसाठी काय उपदेश आहे, तर आपल्या जीवनामध्ये 3 प्रकारचे ऋण असतात असं आपले वैदिक शास्त्र सांगतात। एक आहे पितृऋण, दुसरा आहे देवऋण आणि तिसरा आहे ऋषी ऋण। पितृऋण आपण फेडू शकतो गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करून मुलांना जन्म देऊन आणि आपले जे दिवंगत पितृ आहेत त्यांच्यासाठी पितृतर्पण इत्यादी करून। देवऋण आपण फेडू शकतो यज्ञ इत्यादी करून आणि ऋषी ऋण आपण फेडू शकतो ते म्हणजे त्यांनी जी आपल्याला संपदा दिलेली आहे ग्रंथांच्या रूपाने त्यांचं प्रचार प्रसार अध्ययन वाचन हे करून। तर व्यासदेवजी ज्यांनी संपूर्ण वैदिक ग्रंथ आपल्याला दिलेले आहेत त्यांचं आपण वाचन केलं पाहिजे, त्यांचा सांभाळ केला पाहिजे आणि त्यांचा या विश्वासाठी प्रचार प्रसार केला पाहिजे। असं करून आपण जे ऋषी ऋण आहे व्यासदेवांचं ते आपण फेडू शकतो। व्यासदेवजींचा आजच्या दिवशी जो आहे जन्म झालेला होता आणि त्यांचा जन्म ह्याच कारणासाठी झाला होता की लोकांना करुणापोटी त्यांनी हे सर्व वैदिक ग्रंथ द्यावे ह्या कारणासाठी भगवान स्वतः शक्त्यावेश अवतार घेऊन व्यासदेवांच्या रूपामध्ये आले होते। आणि म्हणून आजच्या दिवसी आपण असा संकल्प करायला पाहिजे की हे संपूर्ण वैदिक वाङ्मय वैदिक ग्रंथ यांचा मी स्वतः अध्ययन करेल, त्यांचा जतन आणि त्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपलं जीवन मी समर्पित करून व्यासदेवांप्रती ऋण जे आहे ते फेडेल। खूप खूप धन्यवाद। पुन्हा एकदा व्यास पौर्णिमेच्या किंवा गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हरे कृष्ण। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या वर्षी गुरुवार दिनांक 10/7/2025 रोजी होऊ घातलेली गुरुपौर्णिमा महोत्सव सर्वांच्याच कल्याणाचा पूज्य स्वामी सागरानंद सरस्वती संन्यास आश्रम जवाहर रोड येथे गुरुपौर्णिमाचा उत्सव अति उत्साहाने यावर्षी सर्व भक्त संन्यासीवृंद यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये करण्यात योजिले आहे। पूज्य गुरुदेवांना 2 वर्ष झालेले आहे ब्रह्मलीन होऊन। त्यांच्या आठवणी जर सांगायचं म्हटलं तर आमच्या सर्व संन्यासी गुरुबंधू वर्ग भक्त वर्ग सर्वांच्याच ठिकाणी गुरूंच्या खूप मोठी साठवण आहे। त्यांचं मार्गदर्शन, त्यांनी दिलेले नियम, त्यांनी सांगितलेली आचारसंहिता
त्यांनी सांगितलेलं प्रवचनातून वेगवेगळ्या ग्रस्त आश्रमी असेल, ज्या आश्रमात जो असेल त्या आश्रमाचे आश्रम कार्य हे सर्व भक्त खूप निष्ठेने करतात आणि त्यांचं खूप कल्याण आहे. या निमित्ताने मी पूर्ण भारतवर्षातील भगवत भक्तांना किंवा जनप्रतिनिधींना, लोकांना ज्यांना सनातन धर्माविषयी आस्था आहे अशा सर्व सनातन प्रेमींना आश्वस्त करू इच्छितो की गुरुनिष्ठा, गुरुभक्ती ही आपल्या सर्वांमध्येच पाहिजे. सनातन धर्मामध्ये आपल्याला गुरुनिष्ठा ही महत्वाची आहे. जे आपले गुरु असतील, पूर्ण भारतभर मंदिरं असतील, मठ असतील, तिथे जाऊन गुरु दर्शन करावं, नामस्मरण करावं, चिंतन करावं, आशीर्वाद घ्यावा व आपलं जन्म कृतार्थ करावा. हरिओम हरिओम हरिओम. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु पूर्णिमा मतलब व्यास जी की पूर्णिमा है. जो जीवन काल में अपने को गुरु बनाते हैं, गुरु मानते हैं, जिनको उनकी पूजन करना जरूरी है. गुरु बिना जीवन अधूरा और गुरु बिना जीवन अंधकार है. ये अंधकार रूप से बाहर आने के लिए गुरु ही माध्यम चाहिए. चाहे स्कूल हो, चाहे आध्यात्मिक क्षेत्र हो, चाहे शिक्षण क्षेत्र हो, चाहे कार्य क्षेत्र हो, गुरु ही सर्वोपरि आगे रहते हैं और गुरु के माध्यम से अपने कुछ समाज में कर सकते हैं. इसलिए जीवन काल में गुरु बनाना जरूरी है. और कल व्यास जी की व्यास पूर्णिमा और गुरु पूर्णिमा अपना अपना शक्ति अनुसार अपने जिनको गुरु मानते हैं उनको ही पूजन करना जरूरी है. सर्वप्रथम कोई गुरु होता है तो माता पिता सबसे बड़े गुरु होते हैं. उनकी ही कल किसी का गुरु नहीं हो तो अपने माता पिता की चरण स्पर्श करके गाली पूजन करना ये सर्वोपरि है. एक आध्यात्मिक के हिसाब से व्यास पूर्णिमा के हिसाब से कल हम लोग व्यास जी पूजन करते हैं और व्यास गादी की प्रणाम करते हैं. हम हमारे जो गुरु परंपरा की साधु संत की हमारे जो गुरु परंपरा की हम उससे पूजन करते हैं. हमारे सर्वप्रथम गुरु हम लोग जो हमारे संप्रदाय आद्य जगत गुरु रामानंदाचार्य गुरु मानते हैं. उनकी परंपरा अनुसार जितने भी हमारे परंपरा हुए उनको हमारे गुरु परंपरा के साथ हमारे पंचमुखी हनुमान मंदिर में हमारे गुरु परंपरा में जितने महापुरुष यहाँ महंत बन के गए, जो व्यवस्थापक बन के गए, उनको हम याद करते हैं, स्मरण करते हैं, चिंतन करते हैं और पूजन करते हैं. और हमारे जो यहाँ साधु संत रहते हैं उनकी ही हम पूजन करते हैं. तो यही हमारे ऋषि सनातनों की परंपरा है. ऋषियों की भूमि है, संतों की भूमि है. उसी परंपरा को हम लोग ध्यान करते हुए हम लोग सब गुरु पूजन करते हैं. मैं सबको आह्वान करूँगा अपना अपने जहाँ जहाँ अपने जो प्रकार गुरु मानते हैं अपने जरूर आपके गुरुओं को पूजन करिए. नहीं तो अपने माता पिता के चरण स्पर्श करिए, गुरु पूजन करेंगे. यही हमारे लिए यानी हमारे संस्कृति के लिए, हमारे धर्म के लिए यही सबसे बड़ा सही पूजन हम लोग के जीवन में होता है. तो यही होता है. तो मैं इतना करके वाणी को विश्राम देता हूँ. जय श्री राम. गुरु म्हणजे ज्ञान देणारे मार्गदर्शक, आध्यात्मिक महत्व, भक्ती, शास्त्र ज्ञान देतात. जीवनाचे कृतज्ञ व शिस्तीचे ज्ञान करून देतात. अशा गुरूंना गुरूंना वंदन पूजन करायचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आहे.